नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मी विश्वजित मांढरे आपणा सर्वांचे स्वागत करीतो व्हर्च्युअल ट्युशन्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर सर्वप्रथम या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत याचं जरा ओळख करून घेऊ. सगळ्यात पहिलं आपण शिकणार आहे ट्रिग्नोमॅट्रिक रेशोज आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीज आणि लास्टला अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, सुरुवात आपण या चॅप्टरच्या नावापासूनच करू. या चॅप्टरचं नाव आहे ट्रिगोनोमॅट्री. ट्रिगोनोमॅट्री हे नाव जरी ऐकलं तरी 10वीचा मुलगा घाबरतो. याचं कारण काय की याच्याबद्दल रुमर्स आहेत, काही अफवा आहेत की हा चॅप्टर खूप हार्ड असतो. या चॅप्टर मधले जे सम्स आहेत ते खूप हार्ड असतात. पण आपण आधी त्या ट्रिगोनोमॅट्रीच्या नावाचा अर्थ समजून घेऊ. ट्रिगोनोमॅट्री म्हणजे द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन द साइड्स अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल. तर या नावातून तुम्हाला इतकं सोपं अर्थ आहे की मॅथमॅटिक्सची अशी शाखा की जी ट्रायंगलच्या अँगल्स आणि साईडचा अभ्यास करते तिला ट्रिग्नोमॅट्री असं म्हटलं जातं आणि त्याच्यात आपण फक्त ट्रायंगलच्या अँगल्स आणि साईड्स बद्दलच अभ्यास करत असतो. तर हा चॅप्टर खूप इझी आहे, भिण्याची काही गरज नाहीये. हा चॅप्टर खूप इझी आहे. तर तो किती इझी आहे तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट सोडवताना समजेलच. तर पहा, या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करण्या अगोदर आपण सर्वात प्रथम या चॅप्टरचं जे बेसिक आहे ते समजून घेऊ. बेसिक मध्ये पहिलं काय आहे की या चॅप्टर मधले जे 3 बेसिक रेशो, 3 नाही आहेत सॉरी, या वर्षी 6 आहेत. लास्ट इयर आपल्याला 3 होते, साइन, कॉस आणि टॅन. हे लास्ट इयर होते. आता नवीन 3 ऍड झालेले आहेत. त्यांचं नाव आहे सेक, कोसेक आणि कॉट थिटा. अशा प्रकारचे 3 एक्स्ट्रा रेशोज ऍड झालेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण पाहू की जो साइन रेशो आहे तो आपण लास्ट इयरच पाहिला. तो काय असतो? अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस. या ट्रायंगल मध्ये मी सी अँगलला समजा थीटा कन्सिडर केलंय. तुम्ही एला पण करू शकता. त्यानुसार मग तुमचा रेशो मधले जे आन्सर आहे, इथे समजा मी अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा ही ए बी घेतली. जर तुम्ही ए ला जर थीटा कन्सिडर केलं तर त्याची अपोजिट साइड कोणती येणार आहे? बी सी. एवढेच फक्त चेंजेस होणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड रेशो आहे कॉस थीटा. बरोबर, कॉसचा रेशो काय असतो? ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड म्हणजे थीटाच्या शेजारची बाजू. आता या थीटाच्या शेजारची बाजू कोणती आहे? बी सी. ओके, थीटाला लागूनच जी बाजू आलेली आहे ती काय आहे? बी सी. म्हणजे ही काय झाली? ऍडजसंट साइड. म्हणून बी सी अपॉन हायपोटेनियस काय आहे आपला? ए सी. ओके, अशा प्रकारे. सिमिलरली टॅन थीटाचा फॉर्म्युला म्हणा किंवा त्याचा रेशो म्हणा, तो काय? अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा. ओके, याला आपण शॉर्ट मध्ये ओ अपॉन ए म्हणू शकतो. इज इक्वल टू, आता ऑपोजिट साइड आपल्याला माहिती आहे कोणती आहे? ए बी. अपोजिट साइड ए बी आहे आणि ऍडजसंट साइड कोणती आहे? बी सी. तर हा अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. हे तुम्ही लास्ट इयर 9th मध्ये केलेले आहे. ह्या वर्षी याची काही गरज नाहीये. तर याच्यानंतर काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज फॉर ट्रिग्नोमॅट्री आपल्याला पाहायचे आहेत. टॅन थीटाचा फॉर्म्युला जो आहे तुम्ही तो लास्ट इयर पाहिला होता. साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे. तसंच जो सेकंड आहे कोसेक थीटा, त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन साइन थीटा. हा नवीन आलेला आहे. हे जे पुढचे 3 आहेत ते नवीन आहेत, ते तुम्ही गेल्या वर्षी पाहिले नसतील. कोसेक थीटा हा इन्व्हर्स असतो साइन थीटाच्या. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. इन्व्हर्स म्हणजे उलटा असतो. तर थर्ड आहे कॉट थीटा. तर कॉट थीटा हा टॅन थीटाच्या इन्व्हर्स असतो, म्हणजे टॅन थीटाच्या उलटा असतो. म्हणजेच कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा आणि सेक थीटा हा कॉस थीटाच्या उलटा असतो. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. तर एवढे फॉर्म्युले केले की बस, हा चॅप्टर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. न्यू काय आहे? न्यू आहे ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीज. या टोटल पुस्तकात 4 दिलेल्या आहेत, पण जी चौथी आहे ती तुमची पायथागोरस थेरम आहे. तर ती काय घेण्याची गरज नाहीये, कारण पायथागोरस थेरम तुम्हाला सर्वांना जमतो. फर्स्ट काय आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड काय आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. थर्ड काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा.
आता या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करून आपण पुढचा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. म्हणजेच पहिला प्रॅक्टिस सेट आपण आता सोडवणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 6.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1. इफ sin theta is equal to 7/25 then find the values of cos theta and tan theta. आता यात आपल्याला cos theta आणि tan theta याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्यात आणि sin theta ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 7/25. आता आपण ज्या आयडेंटिटीज शिकलेलो आहोत त्या आयडेंटिटीचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. तर अशी आयडेंटिटी शोधायची की ज्याच्यात sin theta आणि cos theta आलेला आहे. कोणती अशी आयडेंटिटी आहे? sin square theta plus cos square theta is equal to 1. आता याच्यात आपण व्हॅल्यूज पुट करून आपण cos theta ची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. ओके, लेट्स पुट द व्हॅल्यूज. 7 sin square theta म्हणजेच काय 7/25 sin ची व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर स्क्वेअर केलाय त्यामुळे स्क्वेअर प्लस cos square theta is equal to 1. ओके, आता स्क्वेअर करून घ्या. 7 चा स्क्वेअर 49 आणि 25 चा स्क्वेअर 625. ओके, प्लस cos square theta is equal to 1. आता हा आपल्याला cos square theta ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून cos square theta ह्या साईडला ठेवायचा. 1 आहे तसा लिहून घेतला इज इक्वल टू आणि त्याच्यानंतर हा 49/625 हा इकडे प्लस आहे. काही नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह असतं? प्लस. मग तो इकडे आल्यावर काय होणार? मायनस 49/625. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. छेद सेम नसल्यावर आपल्याला काय करावं लागतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर कॅन्सल येणार. 625 मायनस 49 1 into 625 625 मायनस आहे म्हणून मायनस 49 1 जा 49 अपॉन 625. ओके, आता ते मी cos square theta लिहून घेतो. cos square theta is equal to 625 मधून 49 गेले किती राहतात? 576. ओके, खाली डिनॉमिनेटर काय आलं? 625. आता हे cos square theta चा आन्सर आले आणि आपल्याला काय हवं आहे? cos theta. मग cos theta काढायचा असेल तर आपल्याला हा स्क्वेअर तिकडे पुश करावा लागेल. मग तो पुश केल्यावर तिकडे जाऊन तो काय होणार? स्क्वेअर रूट होणार. मग 576/625. आता मला सांगा 576 कोणाचा स्क्वेअर आहे? तो आहे 24 चा आणि 625 कोणाचा स्क्वेअर आहे? 25 चा. मग cos theta चा आन्सर काय आलं? 24/25. आता आपल्याला tan theta फाइंड करायचा आहे. आता tan theta चा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला मी अगोदरच सांगितला होता. tan theta is equal to sin theta upon cos theta. ओके, तर sin theta काय आहे आपला? sin theta ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. काय दिलेली आहे ती? 7/25. मग sin theta च्या जागी त्याची व्हॅल्यू 7/25 पुट केली आणि डिवायडेड बाय cos theta ची व्हॅल्यू काय आहे? 24/25. आता हे सॉल्व कसं करतात? 7/25 लिहिले. आता हा डिवाइड आहे. ओके, मग डिवाइडचा मल्टिप्लाय केलं जातं, लक्षात घ्या. रेसिप्रोकल होतं आणि त्याच्यानंतर ह्या 24/25 चं रेसिप्रोकल होतं 25/24. मग हे 25 1 जा 25 25 1 जा 25. काय शिल्लक राहिलं? 7/24. ओके, tan theta ची देअरफॉर tan theta ची व्हॅल्यू काय आली? 7/24. आता सेकंड एक्झाम्पल पहा. इफ tan theta is equal to 3/4 find the values of sec theta and cos theta. आता मला सांगा tan theta आणि sec theta एकत्र असणारी आयडेंटिटी कोणती आहे? 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. ओके, हे फक्त लक्षात राहिलं पाहिजे. हे जर समजलं तर
इझिली तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता व्हॅल्यूज फक्त पुट करायच्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 3/4 चा स्क्वेअर करावं लागेल. ओके, चा केला आपण स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता काय करावं लागेल, 1 प्लस याचं काय करावं लागेल स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 16 प्लस 9 अपॉन 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 16 आणि 9 किती झाले, 25 आणि छेद काय राहिला 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग ह्याचा सेक स्क्वेअर थिटाला आपण या साईडला लिहून घेऊ. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 अपॉन 16. ओके, आता हा स्क्वेअर घालू. मग सेक थिटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 25 अपॉन काय येणार आता 16. मग याचा आन्सर काय येणार, 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा, 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा. आता हे आलं सेक थिटाचं. आता असंच कॉस थिटाचं काय, कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. कॉस थिटा इज इक्वल टू इनव्हर्स ऑफ सेक थिटा. सेक थिटाच्या काय असणार आहे तो उलटा, म्हणजे सेक थिटा 5/4 आलाय ना, बरोबर. तर मग कॉस थिटा ह्याच्या उलटा म्हणजेच 4/5 येणार आहे. मग ते लिहितात कसं, 1 सेक थिटा इज इक्वल टू व्हॅल्यूज पुट करा, 1/5/4 इज इक्वल टू 1 इंटू डिवाइडचं मल्टिप्लाय होतं. ओके, डिवाइडचं मल्टिप्लाय होणार 1/4/5 रेसिप्रोकल. ओके, मग देअर फोर याचं उत्तर काय येणार, 4/5च येणार. डिनॉमिनेटर एकच असतो. 1 4 जा 4, 1 5 जा 5. ओके, मग आपण काय लिहिणार, कॉस थिटा इज इक्वल टू काय आलं आन्सर आपलं 4/5. आता आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता हा पहा, हा जो क्वेश्चन आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. पहा, याच्यात आपल्याला काही व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायला लावल्यात आणि ते काढण्यासाठी आपल्याला दिलंय काय, फक्त 5 sec theta इज मायनस 12 cosec theta इक्वल्स टू 0. याच्यावरून आपल्याला पूर्ण व्हॅल्यूज फाइंड करायच्यात, सेक थिटाची, कॉस थिटाची आणि साइन थिटाची. आता पहा, आपण सॉल्व्ह करू. किती इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, तुम्हाला सॉल्व्ह करतानाच कळेल. आता आपण काय करणार, हे 5 सेक थिटा आहे तसेच राहू द्या. मग काय करू, हा जो 12 आहे -12 तो इकडे टाकू. मग तो -12चा काय होणार +12 कोसेक थिटा. आता 0 लिहिला नाही लिहिला त्याला काय व्हॅल्यू नसते. मग आता सेक थिटाला आपण काय म्हणतो, सेक थिटा इज इनवर्स ऑफ कॉस थिटा. ओके, 5 इंटू 1/cos थिटा असं लिहू शकतो आपण. इज इक्वल टू 12 इंटू कोसेक थिटा कोणाच्या इनवर्स आहे, साइन थिटाच्या. सॉरी, 1/sin थिटा येणार इथे. 5 इंटू 1 किती आलं 5 अपॉन कॉस थिटा. ओके, इज इक्वल टू 12 1 जा 12. ओके, आणि साइन थिटा 1 जा साइन थिटा. आता हे काय आलं आपल्या समोर, 5/cos थिटा इज इक्वल टू 12/sin थिटा. आता आपण काय करू शकतो, या साइन थिटाला इकडे नेऊ शकतो, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा होणार. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 आणि हा 5 आपण इकडे घेतला, 12/5. साइन थिटा आणि कॉस थिटा म्हणजेच काय असतो, टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. टॅन थिटाचं उत्तर काय आलं 12/5. आता मला एक सांगा, आता ही आपण टॅन थिटाचं उत्तर काढलं, याच्यानंतर आपण सेक थिटाचं काढू शकतो. कसं, आपल्या इकडे एक आयडेंटिटी आहे ज्याच्यात टॅन थिटा आणि सेक थिटा एकत्र आहे. काय ती, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके,
आता ह्याच्यात आपण टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पुट करायची फक्त 1 प्लस 12/5 चा स्क्वेअर ओके इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता फक्त सेक स्क्वेअर थिटा एक काम करू इकडे लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला इझी होईल सॉल्व करताना. 1 प्लस 12 चा स्क्वेअर किती 144 5 चा स्क्वेअर किती 25 ओके. आता आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 प्लस 144 अपॉन 25 सेक स्क्वेअर थीटा. आता सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू यांची ॲडिशन येते 169 अपॉन 25. आता याच्या पुढचं आपण इथे सोडू सेक थीटा इज इक्वल टू आता स्क्वेअर काढलं बरं का मी सेक थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 169 अपॉन 25 येणार मग ते काय होणार 13 अपॉन 5 कळलं ना. 169 हा कोणाचा स्क्वेअर आहे 13 चा आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा. आता सेक थीटा मिळाला तुम्हाला ओके. तर आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली 13 अपॉन 5. आता तुम्हाला माहिती आहे की जो कॉस थीटा आहे तो काय असतो इनवर्स ऑफ सेक थीटा ओके. कॉस थीटा इज इक्वल टू इनवर्स म्हणजे 1 अपॉन सेक थीटा उलटा. मग तुम्ही डायरेक्टली लिहू शकता कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटाच्या उलटा म्हणजे 13 अपॉन 5 चा उलटा तो काय होणार 5 अपॉन 13. हा मिळाला तुम्हाला कॉस थीटा. आता फक्त साइन थीटा फाइंड करायचा आहे त्यासाठी तुम्ही टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा फॉर्म्युला यूज करू शकता. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय 12 अपॉन 5 आहे जे आपण ऑलरेडी काढली आहे. साइन थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून तो आहे तसं लिहिला अपॉन कॉस थीटाची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 5 अपॉन 13. आता आपल्याला क्रॉस करावे लागेल. लक्षात घ्या क्रॉस कसं करणार. आता ह्या साइन अपॉन 5 अपॉन 13 आहे इकडे 12 अपॉन 5 आहे याचा पण एक डिनॉमिनेटर असतो 1 ओके. आता क्रॉस करावे लागेल कारण आता कसं करणार आपण 12 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 13 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण इज इक्वल टू समोर इज इक्वल टू आणि इथे करायला फक्त साइन थीटा इंटू 1 आपण नाही लिहिणार कारण इंटू 1 केल्यावर साइन थीटाचा आन्सर येतं. आता 5 1 जा 5 5 1 जा 5 काय राहिलं 12 अपॉन 13 इज इक्वल टू साइन थीटा. आता फक्त काय करा जागा चेंज करा साइन थीटा इज इक्वल टू काय लिहा 12 अपॉन 13. आले सर्व आन्सर आलेले मित्रांनो. आता आपण सॉल्व करणार आहे क्वेश्चन नंबर 5. जरी तो दिसायला या प्रॅक्टिस सेट मधला सगळ्यात हार्ड क्वेश्चन वाटत असला तरी तो वन ऑफ दी इझिएस्ट क्वेश्चन आहे लक्षात घ्या. आता हा सोडवायचा कसा. आता टॅन थीटा इज इक्वल टू 1 दिलाय एवढंच तुम्हाला दिलेलं आहे टॅन थीटा इज इक्वल टू 1. इफ टॅन थीटा इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा ओके. आता जर आपल्याला यांच्या व्हॅल्यू माहिती असल्याशिवाय आपण काढू शकत नाही. तर टॅन थीटाची व्हॅल्यू त्यांनी फक्त 1 दिली आहे. आता मला सांगा की 1 टॅन थीटाची व्हॅल्यू 1 कधी येते ज्यावेळेस तो टॅन 45 डिग्रीचा असेल त्यावेळेस आपला जो ट्रिग्नोमेट्री टेबल आहे त्याच्यात तुम्ही पाहिला असेल. तर मग थीटाची व्हॅल्यू काय येणार देअरफॉर थीटा काय आला आपला मग 45 डिग्री ओके. मग जो थीटा असणार आहे तो कितीचा असणार आहे 45 डिग्रीचा. हे आपण कशाने लिहिलं ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलवरून. तो पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पाठ करायचा आहे. मी त्याची एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शॉर्ट व्हिडिओज मध्ये ती ट्रिक जरूर मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता याच्या पुढे काय करणार की आता आपल्याला थीटा तर मिळालं 45 डिग्री. आता आपण त्याचा तो थीटा याच्यामध्ये पुट करून आपण सर्वांच्या व्हॅल्यूज काढून घेऊ शकतो. आता जशी टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 आली तशी साइन 45 डिग्रीची काय साइन 45 डिग्री इज इक्वल टू काय 1 अपॉन रूट 2. तशीच कॉस 45 डिग्रीची काय तीच 1 अपॉन रूट 2.
त्याच्यानंतर सेक थिटा, सेक 45 डिग्री, त्याची व्हॅल्यू काय √2 आणि कोसेक थिटाची पण काय आहे कोसेक 45 डिग्री इक्वल टू √2. आता ह्याच्यानंतर व्हॅल्यूज तर मिळाल्या, आता फक्त काम काय राहिलं त्या पुट करायच्या. साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ओके, मग आपण ह्याला काय लिहू शकतो, साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री याचे उलटू लावून घेऊ आपण इकडे, अपॉन सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. आता फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. साइन 45 डिग्री किती आहे 1/√2 प्लस कॉस 45 डिग्री किती आहे, कॉस 45 डिग्री आहे 1/√2. ओके, आता डिवाइड काय होणार, सेक 45 डिग्री आहे √2 प्लस कोसेक 45 डिग्री पण आहे √2. आता सॉल्व करून घ्यायचं, किती इझी आहे. आता इथे डिनोमिनेटर पण सेम आहेत, डिनोमिनेटर सेम असल्यावर काय करतो आपण, न्यूमरेटरची ॲडिशन. 1 आणि 1 किती झाले 2 अपॉन 2 डिनोमिनेटरच्या ऐवजी काय लिहितो एकच डिनोमिनेटर, 2√2 अपॉन √2 प्लस √2 किती झाले, हा 1√2 आणि हा 1√2 हे काय झाले 2√2. आता याच्यानंतर काय होणार, आता याच्या खाली 2√2च्या खाली डिनोमिनेटर काय नाही म्हणजे किती असतो 1. आता रेसिप्रोकल आपण जसं सुरुवातीला केलं तसं 2√2 डिवाइडचं काय होणार मल्टिप्लाय, आणि हा 2√2 अपॉन 1चा काय होणार 1/2√2. आता हे सॉल्व करावे लागेल. कसं करणार, 2 1 जा 2 अपॉन हा 1 आहे इथं 1 2 जा 2 आणि हे √2 इंटू √2 किती होणार, √2 इंटू √2 आपण एकच रूट घेतलं. ओके, 2 अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 इन स्क्वेअर रूट 4 2 अपॉन √4चा आन्सर काय येणार 2च. मग काय आन्सर आलं आपलं 2/4, 2 2 जा 4. मध्ये काही चिन्ह नसल्यावर आपण काय देतो मल्टिप्लिकेशनचं मार्क देतो. ओके, आता हे अजून सॉल्व होते 2 1 जा 2 2 2 जा 4. मग अल्टिमेटली आपलं आन्सर काय आलं, देअरफॉर साइन 45 पूर्ण ते लिहावं लागेल, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू काय आले आन्सर आपलं 1/2. वाटलं का नाही सोपं, खूप इझी क्वेश्चन होता. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ अँड कीप